लेन्सकार्टच्या शॉपवर गेल्यावर आमच्यासोबत असं काही होईल आम्हाला असं वाटलंच नव्हतं. काय झालं हे पाहण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. तर रामकृष्ण मंडळी, आज आपण लेन्सकार्टचं फ्रेम चॅलेंज कंप्लीट करणार आहे. सकाळी लवकर आवरून मयुरेशला कॉल केला, त्याला म्हणलं ये आपल्याला आज लेन्सकार्टची फ्री फ्रेमचं चॅलेंज कंप्लीट करायचं आहे. मग काय मयुरेश आल्यानंतर त्याच्या याच्यात लेन्सकार्टचं ॲप ओपन केलं आणि लगेच सुरुवात केली चालायला. चालता चालता ब्लॉग पण काढून घ्या म्हणलं. चलिए हाँ, कितने स्टेप कंप्लीट करने पड़ेंगे? 20,000। तो ये बोला है 20,000 स्टेप कंप्लीट करने के बाद एक चकमा की फ्रेम मिलने वाली है। आपली हिंदी बोलता बोलता आधी गजानन महाराज मंदिरात आलो, पाया पडले. त्यानंतर कोंडेश्वर मंदिरमध्ये पण गेलो, दर्शन घेतलं तिथं पण जाऊन. आज म्हणलं चॅलेंज कंप्लीट करूनच राहायचं पूर्ण. एका दिवसात 20,000 स्टेप झालेच पाहिजे. थोडंसंच चाललो तेवढ्यात 2K कंप्लीट झालेत 5 स्टेप्स. तसे तुम्ही पण आपले फॉलोअर्स 2K कंप्लीट करून टाकलं. मग काय कोंडेश्वर मंदिर झाल्यानंतर शंकर बाबाला गेलो, तिथं सुद्धा दर्शन घेतलं. आधी तिथं जाऊन महादेवाचे दर्शन घेतले, त्यानंतर विठ्ठल रुक्माई. आणि चालून चालून पण आम्हाला थोडी भूक लागलेली. मग काय तिथं होता प्रसाद, आणि जिथं फुकट तिथं आम्ही प्रकट. बाबांच्या मंदिराच्या बाहेर येईपर्यंत आमचे 4,500 प्लस स्टेप्स कंप्लीट झाले बघा. त्यानंतर चालत चालत स्वामी समर्थांच्या केंद्रात आलो. स्वामींचे दर्शन घेतले आणि कंटिन्यू चालत असल्यामुळे तहान पण लागलेली. पाणी पिलं आणि 5-10 मिनिटं बसलो इथं. आपण आलो केंद्रात आणि अभी पूरे हो गए हे आपने 6,400. देखो तिथून आम्ही पाळेश्वरला जातच होतो, तेवढ्यात पैलवानचा फोन आला. म्हणला मी पण येतो. मग काय पैलवानच्या घराकडे जाताना जेवढी मंदिरं दिसतील तेवढ्या मंदिरात दर्शन घेतलंय जाऊन. मग काय चामुंडा देवीचं पण दर्शन घेतलं आणि पैलवानच्या घराकडे निघालो. रस्त्याने उचलता तुला पैलवानला पण उचललेलं आहे सोबत. आता पैलवानले बी घेऊन जातो लेन्सकार्टचे स्टेप कंप्लीट करायला. गप्पा गोष्टी करत पाळेश्वरला जाताना जी मंदिरं लागतात त्या मंदिरात दर्शन घेतलं जाऊन. मग पोहोचलो आपण पाळेश्वर मंदिरात. तिथं पोहोचल्यानंतर दर्शन वगैरे घेतले आणि टिक्का लावला. तिकडून बाजूच्या मंदिरात जावं म्हणलं, तेवढ्यात मयूरची आपल्या पुढं आमच्यासोबत काय झालं हे पाहण्यासाठी पार्ट 2चा ब्लॉग बघा.